अरे काय सांगतो? पण मग आता काय, धवल गेलाय सायलीकडून निहारचा नंबर मिळवायला. तो आल्यावर आपण त्याला फोन करूया. तावलो आला. नंबर दे. आज दे ना नंबर. नाही मिळालाय रे. आता तर गेलेलास ना. थांब. त्या सायलीनी नंबर लॉक घालून ठेवलाय फोनला. जर फोन असा आला होता रे आपल्या हातात, पॅटर्न लॉक असला असताना तरी तिचे फिंगरप्रिंट बघून आपण काढला असता. चान्स गेला सगळा माहितीये. चला. इधर उतर देखो. ए चला, मस्त गरमागरम चपाती भाजी खाऊन घ्या. आईने जेवायला बोलवलंय. ए हा काय विषय बदलू नको. विषय बदलू नको. तुला सांगितलं ना आपण. मला सांगितलं रे, नाही जमत कोणाला. काय कोणाला जमत नाही? कशाविषयी बोलताय? हेच ग सायली, हेच मनवा सम्राट नीरव परी, हेच की मोबाईल. आपला मोबाईल म्हणजे हा जो मोबाईल, हा दिस गॅजेट अँड दिस गाईज. आजकालची लोक ना त्या मोबाईलवर एवढी डिपेंड झाली आहेत ना. काय सांगू तुला, काय सांगू म्हणजे ना, असं मला असं ना जरा लांब गेला ना मोबाईल की आपल्याला असं रेसलेस होतो. असं होतं तर ते मोबाईल आणि आलं की सगळं फ्रेश. मग काही काय सायली मगाशी हिचा मोबाईल चुकून मोबाईल घेतला रे. मगाशी चुकून घेतला. ए अरे वाटेल ते बोलतोय हा. मी इन जनरल विचारलं होतं बस. 3-4 विचारले तिने. तुला जसं वाटतं ना तसे सगळे नसते डिपेंड मोबाईलवर. एक्झॅक्टली. काय सांगतो तू सम्राट, काय सांगतो? तुला जसं वाटतं ना सगळे तसे डिपेंड नसतं मोबाईलवर. अरे साधा ना आपल्याला नंबर पाठ नसतो रे कोणाचा. नंबर पाठ नसतो कोणाचा. मग कोणाचा सोड, आपल्या जवळच्या माणसांचा, फॅमिली मेंबरचा, वेलबिंगचा नंबर पाठ नसतो आपल्या. मग काय तुझ्या आबांचा नंबर सांग बघू. तू मला चॅलेंज करतोय. अरे सांग रे, मला माहिती तुला नाही माहिती. सांग. 98 85 5 काय 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 चॅलेंज मला चॅलेंज त्याच्या हसू नको. ते एवढंच आहे ना. तुझा तुझ्या दादाचा नंबर सांग बघू. सांगते ना. इन जनरली 9 सुरुवात होते, ते तरी सांग. 98 23 आठवत नाहीये. ते काय नवीन नंबर असल्यामुळे मी विसरले. हा आता कारण देऊ नको उगाच. 100 दादा फोन लावत असते दिवसातून आणि नंबर माहिती नाही दादाचा. ए मी 100 वेळा फोन लावला तरी तो काय डायल नाही करत, कळलं ना. आणि 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 एवढं असेल ना तर तू सांग तुझ्या भावाचा नंबर. मला सांग. पाठ आहे. ए, सांग ना, मार्ग आता सगळं स्वतःच कबूल करून बसलाय पोलिसांसमोर. कोण सोडणार आहे त्याला? काय खरं नाही आता. गेलं एका चुकीमुळे अख्खं आयुष्य वाया गेलं माझ्या मुलाचं. काकू असं काहीही होणार नाहीये. नीरव सम्राट धवल आहेत ना, ते नक्की काहीतरी वे आउट काढतील. हो काकू. आणि नीरवच्या ना तर ओळखी पण खूप आहेत. म्हणजे तुमच्या इथले जे डीसीपी आहेत ना, ते त्याच्या आईच्या खूप चांगल्या ओळखीचे आहेत. तो बोलेल त्यांच्याशी काहीतरी. आणि त्याने रिक्वेस्ट केली ना तर काहीतरी मार्ग नक्की निघेल. सर प्लीज सर, आय रिक्वेस्ट यू सर. सर आणि काही झालं तरी खूप लहान आहे सर तो वयाने. बघा ना सर. हो पण वयाच्या मानाने त्यानं जरा जास्तच रंग उधळलेत नाही. मग त्याला शिक्षा मिळायला नको. बरोबर बोलताय साहेब, तुम्ही बरोबर बोलताय.
नाही त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे. काय बोलतोस तू? नाही 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 सम्राट, काय 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 चुकीचं बोलतायत साहेब? काय चुकीचं बोलतायत? अरे चूक केली आहे त्यांनी, त्याला शिक्षा मिळायला नको? अरे बघतोस काय? बघतोस काय रे? चल चल उठावाच्या गाड चल. अरे एक, दोन, एक, तीन, एक. काय चाललंय का तुझं? नाही सर, तुम्ही बोललात ना पोराला शिक्षा झाली पाहिजे. दुसऱ्या पोराला आणखी काय शिक्षा देणार आपण? वा. चोले याला पण घ्या. हो साहेब, मी 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 काय 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 आपण काय केलंय साहेब? तुला खूप हौस आहे ना शिक्षा देण्याची. तुला येरवडालाच घेऊन जातो. हा, तिथं भरपूर काही देत, त्यांच्याकडून काढून घे. उठा बशा. नाही नाही सर, नाही सर, सॉरी सर. सर सर अहो, मी म्हटलं घरचाच मॅटर आहे, तुगाच कशाला पोराला पोलीस चौकीत घेऊन जायचं. सर इथेच काही समज देऊन सोडता येत आहे का बघा ना. हे बरं आहे ना, तुम्ही आता पोलिसांना समज शिकवा. अरे पोलीस काम करत असतात तेव्हा कुठे जाते तुमची समज? एक लक्षात घ्या, पोलीस जेव्हा तुम्हाला सारखे तेच तेच प्रश्न विचारतात ना, तेव्हा त्यांचे काहीतरी आराखडे, काहीतरी मेथड असते. घरात चोरी होते आणि एकच दागिना चोरी होतो, तेव्हाच मला कळलं होतं बाहेरच्या चोराने चोरी करण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. आणि म्हणूनच मी घरातल्यांची चौकशी जास्त करत होतो. पण तुम्हाला त्याचा त्रास झाला ना, कारण तुमच्या पुढे चित्रपटातले डॅशिंग पोलीस असतात. तुम्हाला खरा पोलीस बघायचा असेल ना, गणपतीच्या 10 दिवसातला बंदोबस्तात असलेला पोलीस बघा. बॉम्बस्फोटाच्या वेळी प्रेतांच्या खचात उभा असलेला पोलीस बघा. मग तुम्हाला कळेल पोलीस काय असतो. सॉरी सर, ऍक्च्युली त्या दिवशी मी जरा प्रेशरमध्ये होते म्हणून तुम्हाला बोलून गेले. आणि मला असं कधीच वाटलं नव्हतं की एनिवेज आय एम रिअली सॉरी. प्रश्न सॉरीचा नाही मॅडम. प्रत्येक पोलीस प्रामाणिकपणेच काम करत असतो. फक्त त्याचा प्रामाणिकपणा सिद्ध व्हायला तुम्ही वेळ देत नाही. असो, चौकीवर या, हे तक्रार मागे घ्या, हेच बंद होईल. आणि तू रे पुन्हा असं केलंस ना तर घरी आणून सोडणार नाहीये, सरळ आत टाकीन. चला येतो. चोले सर चला. तुम्ही रिटर्न मध्ये परमिशन न घेता गेलात, करेक्ट? इट इज अ बिग मिस्टेक. आणि त्याची पनिशमेंट तुम्हाला मिळालीच पाहिजे. सो द पनिशमेंट इज, जे हॉस्टेल तुम्ही तात्पुरतं सोडून नाशिकला गेला होता ते आता तुम्ही कायमचं सोडायचं.